फॅमिली सोबत बेंडूक चॅलेंज करणार आहे. तुमच्या दोघांमधून जो पण जिंकणार आहे त्याला 500 रुपये भेटणार आहे. 500 रुपये पाहिजे तुम्हाला, पटपट बेंडूक टाका ना त्यात. आई विला रे मला 500 रुपये पाहिजे, माझे माझे जिंकावं लागल. अरे शुटिया परत घ्यायचे. सोबत गेले. Set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर मी तर छान तयार झालेली आहे, पण ऋषी अजूनपर्यंत नुसता लोळतोय. इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं, तिकडून इकडं, नुसतं तेच चालू आहे त्याचं. उठ जा. 4 वाजले होते मला व्लॉग एडिटला, त्याच्यामुळे मला आता जाग येत नाहीये. म्हणूनच आज मी तुला जास्त वेळ झोपू दिलेलं आहे, पण आता उठला पाहिजे तू. अजून थोडा वेळ झोपू दे ना. झोपत नाही यार, तू उठ ना प्लीज. आता नाही लागणार झोप तुला. लागल प्लीज. 1 तास फक्त अजून, बस फायनल. प्लीज ना यार, 1 तास आता वेळ राहिली का? 1 अरे तास मी झोपायची. प्लीज म्हणतो, तू का प्लीज म्हणते? बट तू उठला पाहिजे, तू जेवला पाहिजे. मला नाही ना भूक. बट अजून किती वेळ झाला? भूक लागलीच असेल तुला. मला तर खूप भूक लागली आहे. 1 तास फक्त, 1 तास अजून. मला इतकी भूक लागलेली, तुला किती लागली असेल? तू जेव, सिरियसली जेव. मला नाही लागत भूक, तुला माहितीये. मला झोपेची भूक आहे. वर झोपून राहा, पण 1 तासानंतर तुला उठायचंय काय? ऋषी ना दिवसभर एवढा खडूस दिसतो ना, मला असं वाटतं त्याला ना इतकं मारावं, पण सकाळ सकाळी तर इतका क्यूट दिसतो ना, एकदम गोड. कारण की त्याला ना झोपायचं राहतं. प्लीज ना झोपू दे ना. क्यूट आहे. हा क्यूटच. असं जर मी बाहेर उठून गेलो तर लोक घाबरून पळतील मला. नाही, असंच क्यूट दिसतो उलट तू. ऋषीला तर जेवायचं नाही, पण बाकीच्या मेंबरला पण जेवायचंय की नाही काय माहिती. आई चला ना, मला आहे ना सकाळपासून एवढी भूक लागलेली माहिती का. आणि मेन म्हणजे आज आमच्या घरी ना कढी भोपळा बनलेला आहे. मला खूप दिवसांचा खायचा होता, आणि तो जसा बनला ना तेव्हापासून तर मला अजून जास्त भूक लागलेली. तर आता ना फटाफट जेवण करणार आहे मी. बाकीच्यांना कुणाला जेवायचं नाही, पण मला आणि आईंना आहे ना खूप जास्त भूक लागलेली, म्हणून आता आम्ही जेवण करून घेणार आहे. कोणी उठलंच नाही अजून. झोपलेले पप्पा पण, ऋषी पण झोपलेला आहे. हर्षद उठलेला आहे आज लवकर. सकाळ सकाळी उठला, मस्त पूर्ण घर आवरून काढलेलं आहे, रूम आवरतोय, सगळं एकदम भारी रूम आवरलेली त्याची. आता आहे ना जेवण करून मी मस्त बसलेच होते, तेवढं ते ना मस्त पाऊस सुरू झालेला. आता आहे ना विंडो ओपन करून दिलेली आहे, थंडी थंडी हवा पण येते आणि पावसाचा आनंद पण घेता येतोय. आता आहे ना ऋषी पण हॉलमध्ये आलेला आहे, आणि आल्या आहे ना मी सर्वात आधी त्याला जेवायला बसवलेलं आहे, कारण की तो जेवतच नाही. तो जिथपर्यंत जेवत नाही ना तिथपर्यंत मला असं मनच लागत नाही. असं वाटतं त्याने पटकन जेवण करायला पाहिजे, मग आमचं काम फिनिश होतंय. हो खरंच जेवण झालंय, पण मस्त झालंय. धन्यवाद तुला आवडल्याबद्दल. आता हे स्पेशलच होतं बरं का. स्पेशलच ना, मी काय म्हणलं का? हा नाही, मी सांगून दिलं की हे स्पेशल होतं. मग तू ना एकदाच काढतो, हे स्पेशल नाही, ते स्पेशल नाही, ते स्पेशल नाही, म्हणून सांगते मी प्रत्येक वेळेस की हे स्पेशल आहे. मी पण स्पेशल आहे. हा तू पण आहे ना, पण स्पेशल. तुला कोण नाही म्हणतं. मग स्पेशल पोरगा स्पेशल डिझर्व करतो ना. रोज तुला असं स्पेशल खाऊ घालेल. ऋषी तुझं जेवण झालं, पण सुरू होतं संपलं ते तर. 2 पोळ्या सुरू दिल्या. 2 पोळ्या नव्हत्या, खोटं बोलायचं नाही. 1च पोळी चुरलेली होती. खरंच 1 पोळी चुरलेली होती, 2 पोळ्या नव्हत्या. ऋषी खरं सांग, किती पोळ्या होत्या? फक्त 1 पोळी होती. खामेरी कसं? थोडी वरती होती, एवढी नाही, खामेरी कसं? थोडी वरती होती. मेरी फक्त. कसं? मी तुला दाखवते, थांब. 1 पोळी चुरली होती, आणि त्याची एवढी मोठी पोळी इच्यातच होती, अजून अर्धी. म्हणजे 1.5 पोळी खाल्लीस ना? फक्त 1.5 खाल्ली. खूप झाली 1.5. किती मोठास तू, आणि 1.5 पोळी खातो. खूप झालं ते. डाएटवर आहे मी. तुला का असं वाटतं की मी ढोला झालो पाहिजे? ढोला नाही झाला पाहिजे, पण तू खाल्ला पिल्ला पाहिजे ना मस्त. कोल्ड्रिंक आण बरं का. आता जाणे, पोळी भाजी नाही खायची, कोल्ड्रिंक. तू तर म्हणे खाल्लं पाहिजे, पिल्लं पाहिजे. कडी पिणं मग. राहू दे. आता मला आहे ना ऋषी सोबत बाहेर जायचंय. आज मला ना बाहेर जायचा खूप जास्त कंटाळा आला होता. आजचा माझा प्लॅन होता की मस्त घरी ना चिल करूयात, पण नाही. ऋषी बोलला मग आता मला जावंच लागणार आहे. तर मी आता वरच्या बेडरूम मध्ये आले होते, कारण ना मला त्याचा गॉगल वगैरे घ्यायचं होतं, माझी पर्स घ्यायची होती. आता आहे ना फटाफट खाली जाते आणि त्याच्यासोबत बाहेर जाते. इकडे हर्षदचा आहे ना गेमिंग व्हिडिओ शूट करणं चालू आहे. कोणता गेम खेळतोय? कॉल ऑफ ड्युटी. पबजी सारखंच आहे ना? हो. आता आहे ना आम्ही मस्त पॅक झालेलो आहे, आणि आता चाललेलो आहे आम्ही बाहेर. पण ऋषी आपल्याला जायचं कुठे? थोडस शॉपवर का नाही, तेवढंच करून यायचंय. चल मग. आता ऋषी सोबत बाहेर जाऊन आलेली आहे, आणि त्याच्याकडून आहे ना मस्त 2-2 स्टॉल सुद्धा घेऊन आलेली आहे. घालून दाखवते स्टॉल घालून दाखवत असते. मग मी तुला नाही काय एखादं छोटं मोठं टी शर्ट जरी आणलं किंवा बनेल जरी आणली तरी घालून दाखवतो. ठीक आहे, तुला घालून दाखवते. आवडला मला रेड वाला. रेड वाला का? चल. वाव. आता तो ब्लॅक वाला. हा कॉटनचा आहे, पण आणि हा कोणाचा आहे? हा थोडा पॉलिस्टर मिक्स आहे त्यात.
वा 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 वा, छान छान सूट झाले बरं का तुला दोन्ही पण. दाखवले घालून आता खुश. खुश. काहीच तर आज आम्ही ना फॅमिली सोबत बेंडूक चॅलेंज करणार आहे. बेंडूक चॅलेंज. हा, इथे ना इतके सारे बेंडूक आहे. हे एका प्लेअरचे बेंडूक आहे आणि एक दुसऱ्या प्लेअरचे बेंडूक आहे. जो सर्वात आधी या बाउल मध्ये त्याचे बेंडूक टाकल तो विनर होणार. मग सोपं आहे. तसे नाही टाकायचे, तेच तर टास्क आहे. हे बघ मी टाकून दाखवते. हा, बेंडूक ठेवायचंय, याला प्रेस करायचंय आणि ते बेंडूक त्या बाउल मध्ये गेलं पाहिजे. ज्याच्या आधी जाणार तो विनर. समजा जर जिंकलो आपण तर मग आम्हाला काय भेटेल? जो जिंकेल त्याला भेटणार आहे 500 रुपये. अरे वा, मग तर जिंकावंच लागणार आहे. मी तर जिंकणारच आहे. तर सर्वात पहिली मॅच आहे ना आई वर्सेस पप्पांची होणार आहे. या आहे फर्स्ट प्लेअर आणि पप्पा आहे सेकंड प्लेअर. तर हे बेंडूक आहे आईंचे आणि हे बेंडूक आहे पप्पांचे. तर बघूयात आपण सर्वात आधी कोण बाउल मध्ये बेंडूक टाकणार आहे. आईंच्या बेंडूकचे कलर आहे ब्ल्यू आणि येल्लो आणि पप्पांच्या बेंडूकचे कलर आहे रेड अँड ग्रीन. लक्षात ठेवा तुमच्या बेंडूकचे कलर. हा, तुमच्या दोघांमधून जो पण जिंकणार आहे त्याला 500 रुपये भेटणार आहे. स्टार्ट करायचा. कर ना पटकन. 3, 2, 1 गो. बापरे, आईंचं गेलं एक बेंडूक. पप्पा पप्पा फास्ट फास्ट. पप्पा थोडं अरे यार, पटपट खेळा, पटपट खेळा. आता गेलं तर तू ताडलं ते. पप्पांचं पण एक बेंडूक गेलेला आता. टाका लवकर, टाका ना. 500 रुपये पाहिजे ना तुम्हाला. पटपट बेंडूक टाका ना त्यात. अहो, टाका fast. बापरे, गेले. आईचे 2 बेंडूक गेलेले. तिला लांब उडी मारून गेलो पण त्या कप मध्ये अरे बापरे, 3 बेंडूक गेले आईंचे. 2 गेले. पप्पाचे 2 गेलेले. मम्मी लास्टचे 2. हे, पटपट पटपट पटपट. अयो छान हर्षदा. पट पट पट. आईंचं एक बेंडूक खाली पडलं. आईंचं आहे ना आता एकच बेंडूक बाकी राहिलेलं आहे. आई विलर आहे, आई विलर आहे. बाउल मध्ये ना सर्वात आधी आईचे बेंडूक गेलेले आहे, त्यामुळे आई या ठिकाणी विनर झालेले आहे. तर आता विनरला भेटत आहे 500 रुपये. चला 500 रुपये भेटले गाडेकर साहेब मला. आता आहे ना सेकंड मॅच सुरू होते. सेकंड मॅच आहे ऋषी वर्सेस हर्षद. आता या दोघांमधून बघायचं आपल्याला कोण जिंकतंय. आम्हाला पण 500 रुपये भेटणार आहे ना? हो, तुम्हाला पण 500 रुपये भेटणार आहे. तेच तर नाही दिले ना? नाही, तुम्हाला दुसरे 500 रुपये देणार आहे. चला त्या 500 रुपयावरच भांडणं होईल. चला रेडी, मी जिंकणार आहे चॅलेंज. हा ठीक आहे, बघू ना. चालू करायचं का चॅलेंज? हा. 3, 2, 1 गो. अरे बापरे, ऋषीचा गेला पण एक बेंडूक. हर्षद हळूहळू. अरे बापरे, बेंडूक, हर्षद बेंडूक. तुझे दूर चालले बेंडूक. पटपट टाक, तुला 500 रुपये पाहिजे ना? हर्षदचं एक पण नाही आले. अरे यार हर्षद, क्या कर रहा है तू? अरे यार. हर्षद हळू प्रेस कर म्हणजे तुझं जाईल तिच्यात. हर्षद, दादाचे मग किती गेले? अरे यार हर्षद, टाक ना. अरे यार हर्षद, क्या कर रहा है तू? अरे यार, गेला. एक गेला आत्ताशी का? अरे दादाचं एकच राहिलं हर्षद. हर्षद हर्षद हा हर्षद, हा हर्षद. अरे यार, तो एकले परेशान करतोय. जिंकलो 500 रुपये. पहिलेच बॉम्ब मारत होता, त्याच्यासाठी बघून घ्यायचं, ऑब्झर्व करायचं असतं. मी मम्मी पप्पा खेळताना बघितलं होतं, ते जवळून प्रेस केलं ना की लवकर जातं. 500 रुपये भेटले. हे 500 रुपये तुला तेव्हाच भेटणार आहे जेव्हा तू माझ्यासोबत जिंकशील. हे नव्हतं ठरलं. हा, हे ठरलेलं होतं, रूल होता हा. हा ठीक आहे, तरी पण जिंकतो मी. हा, चल जिंकून दाखव आता माझ्यासोबत. मला नाही, माझे 500 रुपये वाचवायचे तर मला आता ही मॅच जिंकावीच लागणार आहे. रडकीनी ना परत मॅच लावलेली आहे, बट तरी पण जिंकतो मी बघ. त्याच्यानंतर मम्मी वर्सेस तू. चालेल. हा, कोणतरी काउंटडाऊन द्या. चला 3. असं असं पाहूला. मम्मी तू काउंटडाऊन ओके. दे. 3, 2, 1 गो. अर्र. अरे येत ते. अरे माझा कॉन्फिडन्स लावू नका करू. हा, अरे बेंडूक बेंडूक बेंडूक, गेलं, माझा गेलं, बेंडूक गेलं. बाहेर गेला. दोन गेले. दादाचे 2. अरे यार. 2. अरे अरे 3. मला 500 रुपये पाहिजे, माझे माझे जिंकावं लागल. अरे शुक्रिया. चिटिंग आहे. मी नाही देणार ते 500 रुपये. मी देणार. माझे माझे नाही, परत एक मॅच, परत एक मॅच. कुसकोय चिटिंग. तू नाही केली चिटिंग, तू नाही केली चिटिंग, तू ए, नाही मी केली जिंकली, चिटिंग. मी जिंकली. नाही नाही नाही, परत एक फायनल मॅच. चल, माझा एक बेंडूक तिकडे पळाला होता. नाही चिटिंग आहे. परत एक मॅच. नाही वाटतं यार, काही जा. हा, आता परत काउंटडाऊन दे मम्मी. मी जिंकले होते यार. तसं तर मी पण जिंकलो होतो. ते 500 रुपये कशाला घेतले? रेडी? 1, 2, 3 गो. अरे यार
शिट 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 अरे यार बेंडूक बेंडूक माझा बेंडूक बाहेर गेला. आई माझे बेंडूक आई माझे बेंडूक आई माझे बेंडूक दे ना. अरे यार जिंकावं लागेल पटापट पटापट. चिटिंग एक टाकला, एक टाकला. यांनी दोन टाकले होते. अरे यार गेला अरे यार अहो एक अहो माझं बेंडूक गेला. अरे माझा बेंडूक आहे माझा बेंडूक थांब, माझा बेंडूक आहे. सोबत माझा बेंडूक हरवलाय मला सुरूपान नाही करू दिलं मग ती तुझी गलती आहे ती हा, तुझी. ठीक आहे. माझे 500 रुपये तर रडकी ये फायनली मी माझे 500 रुपये जिंकलेले ये. रडत पडत जिंकलेली चिडकी. मी नाही खेळणार याच्यानंतर तू सोबत. रडत पडत मी बरोबर खेळत होते. आता आहे ना मम्मी वर्सेस आरोहीची मॅच लावणार आहे. आरोहीकडनं परत 500 रुपये मी घेतलेले. आता जर मम्मी जिंकली तर हे 500 रुपये मी घेणार आहे. तू कस काय घेणार रे आईला द्यायचे. हा म्हणजे मम्मीकडूनच मी घेणार आहे. ते आम्ही बघून घेऊ ना. रेडी 3, 2, 1 पुरू टाक ना मम्मी. अर्र मम्मी तर दूरच पैकी. तीन. हा येल्लो गेलाय मम्मीचा. अरे यार. गेले 2 गेले मम्मीचे. 3 गेले. व्हेरी गुड मम्मी. अरे बाप. 4 गेले मम्मी. बापरे. मम्मी लवकर 500 आई रुपये. फॉर्म मध्ये आलेला आहे बाबा. 500 रुपये माझा बेडूक बस बेडूक. टाक ना मम्मी. मम्मीचे 2 बाकी आरोहीचे 1. अरे मम्मी यार, 1 शिट, आरोही शिट, 1. शिट, शिट. ए थांब ग. अरे गे- नाही गेला मम्मी टाक. ए मम्मी टाक. मम्मी 500 रुपये आपले परत घ्यायचे. सोबत गेले. हा, ठीक आहे 250 रुपये तुझे 250 रुपये माझे. ठीक आहे फायनल. तुझे आईचे. हा म्हणजे मम्मीकडून मीच घेणार आहे. दर रडकी. आता आरोही वर्सेस हर्षदची मॅच आहे. चलो रेडी हो 3, 2, 1 गो. आरोहीचं गेलं 1. हर्षदचं 1 पण नाही. अरे यार हर्षदचं पण 1 गेलं. अरे यार शिट. पकड. हा 2 गेले आरोहीचे. हर्षदचे तर इकडे तिकडे चालले बेंडूक. 3 गेले तिचे. 3 गेले आरोहीचे बेंडूक. 5 गेले. ए, ये cheating करताय. चिटर आहे. आरोही जिंकली हर्षद. थँक्यू. हर्षद रडका कधी रडतच राहतो. प्रत्येक ब्लॉग मध्ये रडत राहतो. प्रत्येक दिवशी रडतो तो. तर आज फॅमिली सोबत आहे ना खूप जास्त मजा मस्ती केलेली. तुम्हाला आमचा गेम कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. There's